आंबेजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झालेला आहे. सोयाबीन, ज्वारी, गहू या सर्वच मालाचे भाव कमी झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. सर्व मालाला दीडपट हमी भाव देण्यात यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे. खताचे बियाण्यांचे भाव दुप्पट होत असताना शेतकऱ्यांच्या मालाला भाव का मिळत नाही असा सवाल करत सरकारने तात्काळ आम्हाला दीडपट हमी भाव द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते. माणिक मुकुंद केंद्रे, राहणार डोंगर पिंपळा, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. सोयाबीनला भाव किती आहे? सोयाबीनला पहिला भाव 5,200 5,500पर्यंत होता. आता भाव 44-45 झाला. हां, परवडतंय का? परवडतायला काय? कापसाचं आपलं खताचे बियाण्याचे भाव आकाशाला भिडलेले आहेत आणि सोयाबीनचे भाव असे काढायला 4,000 रुपये हां, आणि विकायला 4,000 रुपये आणि खताचं तर वेगळं, औषध फवार मेहनत हे तरी पदरून आहे. शेती करणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. शेतीमध्ये काही नाही. हां, काय मागणी आहे तुमची सरकारकडे? सरकारकडे भाव दिला त्या ह्याच्याप्रमाणे तर ठीक आहे, आपल्या व्हॅल्युएशन प्रमाणे. नाहीतर काय दीडपट भाव देतो म्हणले होते, कुठं दिला दीडपट भाव? हां, कापसाला तसंच, गव्हाला तसंच, ज्वारीला तसंच. काढायला ज्वारीला 1 एकरला 5,000 आणि 6,000 रुपये मागायले आणि ज्वारी चालली 2,000 आणि 2,500 रुपये. मग काय परवडलं काय? आणि मग उद्या लेकरं बाळाचं शिक्षण आहे, घरपरपंच आहे, काय एक नाही, लग्न आहे, तरी पण काहीच नाही. सरकारला त्याचा काही विषय नाही. आपलं आहे ते चालूच आहे. हे तेलाचे भाव वाढवा, रॉकेलचे भाव वाढवा, आपलं पेट्रोलचे भाव वाढवा आणि कापसाचे गव्हाचे हे खाद्याचे भावच नाहीत. सोयाबीन तर काहीच नाही. सोयाबीनचा तर विषयच नाही.